तोंडोलीची स्मशानभूमीत स्मशानावस्थेत 75 वर्षांनंतरही अंत्यसंस्कारांसाठी मूलभूत सुविधा नाहीत. जिवंतपणी आश्वासने, मरणानंतरही हाल. तोंडोलीच्या स्मशानभूमीचा संतापजनक वास्तव. नमस्कार, मी काजल मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. कडेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं समजलं जाणारं तोंडोली गाव आज एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रश्नामुळे चर्चेत आलंय. स्वातंत्र्याला तब्बल 75 वर्षांहून अधिक काळ लोटला, पण गावातील स्मशानभूमीची अवस्था आजही अत्यंत दयनीय आहे. गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. झालेल्या रस्त्याच्या कडेला साईड पट्टी न भरल्यामुळे वाहनांची ये-जा धोकादायक झाली आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करणं अत्यंत कठीण बनतं. स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईटची सुविधा नाही, तर उभारलेले छप्परही जीर्ण अवस्थेत असल्याने पावसात अंत्यविधी करणे ही मोठी समस्या बनली आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीलगतच शंभू महादेव मारुती देवस्थानची 5 ते 7 एकर जमीन उपलब्ध आहे. मात्र स्मशानभूमीच्या विस्तारासाठी 5 ते 10 गुंठे जमीनही उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. गावातील विकासासाठी जमीन कोणी मागायची, वाईट कोणी व्हायचं म्हणून पांढरं बगळे मूग गिळून गप्प आहेत. गावातील काही दानशूर व्यक्तींनी स्वतःच्या खर्चातून पाणी, शेड आणि वृक्षारोपणाची व्यवस्था केली. मात्र समाजकंटकांनी लावलेली झाडे उपटून टाकल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. याहून ही गंभीर बाब म्हणजे गावातील ब्राह्मण, कुंभार, वैश्य, धनगर आणि इतर काही समाजांसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज स्मशानभूमी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांना खेराडे वांगे रस्त्यालगत किंवा टेंभू योजनेच्या कालव्याजवळ अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचं सांगितलं जातंय. ग्रामस्थांचा आरोप आहे की तालुक्यातील अनेक नेते याच स्मशानभूमीत कार्यकर्त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्रद्धांजली वाहतात, भाषणे करतात. मात्र स्मशानभूमीच्या विकासासाठी ठोस निधी किंवा कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाहीत. आता गावातील दक्ष नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला असून शंभू महादेव देवस्थानच्या जमिनीतून किमान 2 एकर जागा स्मशानभूमीसाठी राखीव करावी. यासाठी प्रशासन आणि शंभू महादेव मारुती देवस्थान प्रामुख्यांशी बोलणी करण्यात येणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. एकाच ठिकाणी जवळजवळ सर्व समाजाच्या स्मशानभूमी आल्यानंतर सर्वांना स्मशानभूमीची योग्य सोय होईल आणि सुविधा देण्यासाठी प्रशासनाला योग्य होईल. त्यामुळे ही जमीन स्मशानभूमीसाठी आरक्षित करण्यात यावी अशी मागणी होतीये. माणसाला जिवंतपणी सन्मान मिळाला नाही तरी चालेल, पण मरणानंतर तरी सन्मानाने अंत्यसंस्काराची व्यवस्था मिळावी अशी तोंडोली ग्रामस्थांची अपेक्षा आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा याकडे किती गांभीर्याने लक्ष देतात हे आता येणारा काळच ठरवेल. ही होती तोंडोली गावातील स्मशानभूमीच्या प्रश्नावरील विशेष बातमी. अशाच निर्भीड आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी पॉवर मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं मत कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज चॅनलमध्ये मी शिवराज मोहिते आपलं स्वागत करतो. आज तुमच्यासाठी एक नवीन मुद्दा घेऊन आलोय. तोंडोली गावातील ही स्मशानभूमी आहे. आज या स्मशानभूमीची एवढी दुरावस्था आहे, तुम्ही पाहू शकता. वर पत्र्याची अवस्था तुम्ही पहा, पत्र्याची अवस्था आहे. माणूस मेल्यानंतर कुठे येतो, स्मशानात येतो. जर या स्मशानाचीच अवस्था ही अशी असेल तर तुम्ही विचार करू शकता. पिलरची अवस्था बघू शकता तुम्ही, पूर्णपणे सडलेला पिलर आहे हा. जर ह्या पत्र्यातून या अवस्थेत एखादं प्रेत जर इथं अंत्यविधीसाठी आणलं आणि जर पावसाचा झोक जोरात आला या बाजूने, तर पूर्णपणे ते प्रेत विझणार आहे, म्हणजे पेटलेली चिता विझणार आहे. तुम्ही पाहू शकताय सर्व.